काढायला लागले. सावकाश 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 सावकाश. आपल्याला पुढे पण मिळतील, थोडी थोडीच काढा. पुढे जाऊन बघूया. तर मंडळी, इथं कोकणी एरिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही आज चाललोय सड्यावरती. सड्यावर चाललोय करवंदाला. तर चला जाऊया. माझ्यासोबत आहे सृष्टी, अक्षता आणि प्रियंकानी. आणि पुढे आमची 2 चिल्ली पिल्ली वरद आणि तन्मय. तर करवंदाला जाता जाता तुम्हाला एक अद्भुत अशी गोष्ट दाखवणार आहे. तर हे आम्ही चालतोय ना, ती आहे पांडवकालीन पाकाडी, म्हणजे पांडवांनी तयार केलेली. तर मी पुढे पण तुम्हाला दाखवते. तर वहिनीचं काय चाललंय बघा. ही बाई झालं, हिने सुरुवातच केला. मी चढलेली नाही, तोवर आम्हाला घाम आलेला आहे. तर पुढे ही दोघं आणि वहिनी. तर एवढा पण उंच चढाव नाही आहे. तर बोलता बोलता पटापट आलेली, पण घाम आलेला आहे कारण की गरमाच एवढा होतोय. तर इथं जांभळं दिसत आहेत वरती. आय डोंट नो की तुम्हाला दिसतील की नाही, माहीत नाही. दिसत असतील तर बघा. पण आमची अशी अवस्था झाली ना की काय ग ते म्हणतात, वरती घड आणि खाली रड, अशी अवस्था झाली. खाली पेर पडलेला बघा. पप्या काय आय थिंक कोणतरी वरती चढलंय. चला जांभळं काढतात. तर फायनली आम्ही पुढे जातोय. अजून आम्हाला खूप पुढपर्यंत जायचं आहे. आणि ॲक्च्युली आम्ही उशीरच केलं आहे बाहेर पडायला. खरं लवकर निघायला पाहिजे होतं. पण आपला हात नाही पोचणार, त्यापेक्षा आपण तिथं पुढे सड्यावरच गेलेलं बरं. खूप घाम आलाय आणि तर सवय सुटली ना, तर चालता पण येत नाहीये, असं झालेलं आहे. दमलेले आहे आणि ब्लॉक करायचं चाललंय आमचं. एरवी लुक फॅशनेबल बघता तुम्ही, आज ओरिजिनल लुक बघा. अर्ध्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता पुढे इथून रोड लागेल. पुढे एक वरती पाकाडी आहे, तुम्हाला दाखवतेच. पण आम्ही तिथे पाकाडीत जाणार नाही, रोडने टर्न घेऊ. ही एवढी चढावाची नव्हती तरी आमची हवा टाईट झालेली आहे, असं सृष्टीचं म्हणणं आहे. मेकअप करून आलेलो आम्ही. आणि ह्या दोघांना बघा काय फरक पडतोय, काय कसे पुढे चालतात. चला. हे पूर्ण जंगल आहे, म्हणजे इथं सगळ्यांच्या बागा आहेत सगळे, सगळ्या काजूब्यांच्या. पण आम्ही कुठलेही हात न लावता सरळ स्ट्रेट रोडने चालले, कारण की आम्हाला स्पेशल आता करवंदासाठी जायचं आहे. डोंगरची काळी मैना कधीपासून आमचा प्लॅन चाललेला होता, आज फायनली सक्सेस होतोय. चला बघूया जाऊन पुढे. आता पुढे थोडंसं रोड लागेलच. आता खूप सारं असं कचरा म्हणजे पानांचं वगैरे पडलेलं आहे, त्याच्यामुळे ना आपल्याला दिसत नाही. पण हे कसं काम केलं, वरच्या पाकडीला ना एक क्लिअरली दिसतं कोरीव काम त्यांनी केलेलं. की काही वर्षापूर्वीची पाकाडी आणि टिकली आहे. आजकाल घरं जरी बांधायला गेलात ना तर ती टिकताना मुश्किल आहे, आणि त्या काळचं बांधकाम टिकलेलं आहे बघा.
आता थोड्याच वेळात रोड लागेल. ए नीट चला. तन्मयला तर काही कुठं आणण्याची सोय नाही, कारण त्याची मस्तीच चालू असते, तरी आणावं लागतं. आज पप्पा घरात आहे तरी पण आणायला लागलं. नाही म्हणाले ना. फायनली रस्ता आलेला आहे थोडासा. खरवत्यात जायचंय. खरवतेकरांना आम्ही येतोय. चहा पाण्याची सोय करून ठेवा. होय, मला तर पूर्ण टोटली घाम आलाय. तरी आता सगळे आम्ही गप्पा मारत आलो, त्यामुळे कधी पोचलो कळलं नाही. अशी बसा. हा, एक टाकूया आपण फोटो. काहीतरी घुसलं माझ्या कोरोना. काहीतरी घुसलं माझ्या बाहेर, ते काही मी दाखवलं नाही. दोन्ही पण पाटणा काका येत आहेत आणि फायनली आम्ही रस्त्यावरती पोहोचलेलो आहे मंडळी. आणि ही दुसरी पाकाडी आहे. ए तन्मय थांब, गाडी येते. ही दुसरी पाकाडी, ती काय मी तुम्हाला दाखवणार नाही, कारण की नंतर कधीतरी दाखवेन तुम्हाला नेक्स्ट टाइम. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दाखवायची असली तर. कुठे? नाही, इथं भेटतील. इथे काजू करवंद काय नाही तिकडे, आम्ही बघितलेली नाही. खरवत्यात येतो आम्ही आता. खरवत्यात चला. तर सृष्टीचं काय चाललंय बघा. तर घाम केवढा आलेला आहे आता, मगासपासूनच घाम येतोय. आणि पाठी वहिनीचं काय चाललंय बघा. त्या बिया गोळा करतात. एरवी उन्हाळ्याची लाकडं गोळा करतो आम्ही. आता नवीन वहिनींना घेऊन यायला लागेल. नवीन वहिनींना घेऊन आलं. परवाच तुम्ही आमची स्टोरी बघितला असाल, लग्नाची, हळदीची वगैरे. खूप काय लग्न झालं. चला, हायवे रोड आहे त्यामुळे गाड्या येतात. रोड पण आमचा स्वच्छ आहे. चला. तर ॲक्च्युली लेट झालंय, आम्ही फास्ट चालणार आहे. गरमी तिला सांग सरळ चाल म्हणा, इकडं तिकडं पडशील. स्ट्रेट. आणि पुढे तुम्हाला काहीतरी दाखवते, थांबा. पुढे ना वांडर आहेत, दिसत आहेत का तुम्हाला? आणि समोरून वांडर येत आहेत. तन्मय थांब, जाऊ नको पुढे. तन्मय, काळ्या तोंडाचे वांडर आहेत. थोडंसं सावधच राहायला लागतं ह्यांच्यापासून, थोडे बेकारच असतात. तर संध्याकाळचे किती वाजलेत? 4:45 वाजलेत. ए चला. वांडर आला म्हणून या दोघी धावत आहेत. फोटोशूट चाललेलं दोघींचं. पुढे आहे, दाखवते तर. थोडं फास्टच चालायला लागेल. वरती भेट. हा, पण हा रत्नागिरीची भाषा बोलतात, मालवणी बोलत नाहीत. थंय गेटात ना नाही जाऊचा. काय इजा किती झाली? होय. ब्लॉगच्या नादात मी माझ्याकडे होत्या ज्या पिशव्या होत्या त्या मुलांकडे दिलेल्या आहे.
आणि लॉक करते. घाम यांना धावडवते आता. चला फटाफट आहे मुलांना. गाडी येते बाजूला. थोडंसं असून चालायचं आहे. तन्मय धावू नकोस. इकडे नाही, इकडून नाही, पुढूनच जाऊया. बस आलेले. बस लालपरी आली. लालपरी आली आपली कोकणात फेमस लालपरी. इकडून शॉर्टकट आहे पण जाऊया काय. चालायचंय आता शांतपणे चालायचं. व्ह्यू पॉइंट ए तन्मय व्ह्यू कसला भारी दिसते ना. अजून थोडं चालायचं आहे पण करवंद आहेत कारण की दरवर्षी ह्या साईडलाच आम्ही सड्यावरती येतो. कसला सडा? चांदणीचा. हां असं म्हणतात. काहीतरी खारुताईचं घर वगैरे काहीतरी म्हणत होते ती लोक पूर्वीच्या काळात. हां त्यापासून त्या सडाला चांदीचा सडा म्हणतात. होय काय. अशा प्रकारे मुलांनी माहिती दिलेली आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो. फायनली इथून आम्ही वळणार आहोत. जिथून तुम्हाला तन्मय गेलेला दिसेल आतमध्ये तिथून. आता इथून पुढे आहे करवंदाच्या जाळ्या. पुढे बघूया भेटतील. करवंद हे निमित्त झालं. खरं म्हणजे आम्हाला ब्लॉग करायचा होता. बघा आत्ता मगाचपासून म्हणत होतीच इकडे कुठं आणि आता रस्ता ओळखीचा वाटल्यावर इकडे आलेलो असं म्हणतात. फायनली आम्ही पोहोचलोय. इथून पुढे असं करवंदाचे जाळे आहेत. सडा म्हणतात त्याला. खूप छान वाटतं. हवेशीर जागा. तर तुम्हाला कसा वाटला आमचा सडा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तू पहिल्यांदा आलीस काय अक्षता? मग कुठून आलीस? तिकडून कुठून? हां हां. पण ही पाकडी दुसरी नाही. दुसरी जाऊया आपण दुसऱ्या पाकडीला कधीतरी. हे बघा कसलं भारी वाटतंय ना. ओपन ओपन पुरं ओपन. करवंदांच्या जाळ्या आहेत. सुरुवात झाली पण ह्या आत गडग्याच्या आतमध्ये त्यामुळे काढता येणार नाही कारण की शक्य होणार नाही ते. कसला आडस वाटतंय बघा. व्ह्यू तर इतका छान आहे ना संध्याकाळचा. तर स्टार्ट होत आहे आता. करवंदाच्या जाळ्या दिसतील आपल्याला. रस्ता संपलाय. रस्ता संपलेला आहे. टाकू काय? तर तन्मय पोहोचलाय करवंदाच्या जाळीजवळ.
तुम्ही जाऊ नका अडचणी इकडे या तनु, इकडे ये. आम्ही करवंद काढताना व्हिडिओ कर. कर तू काढतोयस बरं, काढ. तर यांना करवंद भेटलेले, तर सगळीजण करवंद काढायला लागले. सावकाश 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 सावकाश. आपल्याला पुढे पण मिळतील, थोडी थोडीच काढा. पुढे जाऊन बघूया. स्टार्ट आता केलेलं आहे, सुरुवात केलेलं आहे इकडून. पण ह्यांनी ना एक गंमत केली नाही की खाऊन बघायला पाहिजे ते कसे लागतात. ते गोड आहेत, गोड आहेत काय असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे की आधी पहिलं करवंद खाऊन बघायची जाळीची आणि मग काढायला सुरुवात करायची. तर एकाच ठिकाणी झुंड चालली आहे ह्यांची. तर पुढे पण जाऊन बघूया. चला सगळीच काढत नाही बसायची. तर पुढे बघूया. परड्या भरत द्यायला पाहिजेत ना. पायाखाली कोचच मॅचिंग मॅचिंग आहे. काय मॅचिंग आहे काय हा तुझं. तर ती तिकडनं गेलीत, मी ह्या साईडने आले. आता थोडीशी मी पण करवंद काढते, त्यामुळे थोडंसं ह्यांना ब्लॉग दाखवलाय. आणि मी पण आता काढायला घेते, नाही तर ब्लॉग करत राहिले तर करवंद राहतील तिथेच. तन्मय तन्मय इकडे ये. बघते तन्मय घेतोय काय कॅमेरा हातात. नाही तर तन्मय काढेल आंबट चिंबट करवंद आणि मी राहीन ब्लॉग करत करत. तसे भरपूर जाळ्या आहेत इकडे. आता मगाशी बघितली ती, आणि अशा बऱ्याच ठिकाणी जाळ्या आहेत. आणि व्ह्यू कसला भारी वाटते बघा. असं उभा आकाश, उभा आकाश. भारी भारी, एक्सलेंट, भारी. आहेत गोड आहेत. तनु ए तन्मय, आता मी एक काढते. दुसरी परडी इकडे तुझ्याकडे आहे ना. आपण घेऊया नंतर वाचून आधी काढूया. इकडून जातो. मी पण काढून बघते. माझ्या पायात ना मगापासून काहीतरी गेलेलं आहे, ते तोडते. मस्त गोड आहेत. पाण्याच्या बॉटल पाडून ठेवतात की पाण्याची पिशवी सांभाळायची. मग अशी दिली होती यांच्याकडे, पोरांकडे. काय माहिती, काढू नको. मला खायचं म्हणून मी स्पेशली यासाठी आले इथे तोरणं खायला. काकीला विचार. ओ काकी, तोरणं कशी असतात थोडा मला प्रियंका, प्रियंका काकीला विचारा. ओ काकी, तोरणं कशी असतात तुमच्या पांढरी असतात. पिकल्यावर पांढरी पण खाऊ नको हो. आणि ओके,
त्याला पांढरी असतात ना, चालेल. आधी बघा नाही तर कुठची पण दाखवून का नाहीतर काहीतरी खाशील तोरणं समजून. मग आम्हाला सांगशील नाही पिकणार नाही ती खाल्ली तोरण. इथं येतेच काय जाळीत ठेवायला करवंद. धर. ते तरी मला मदत कर. तुमची तर सगळी घरातली आहेत, मी एकटी झाले. हं? तुमच्या घरातल्या, तू तन्मय घरातली आहेस, काकी आणि अक्षुदी वरच घरातल्या आहे. मी एकटीच घरा बाहेरची आहे. व्हिडिओ चालू आहे. मग माझे पप्पा मला बडबड पप्पाला घेतील तर एवढे घेणे, पण मग खातील. मग चला तिकडे जाळीत जाऊया. काय आहेत? नीट बघा. हे तन्मय चल पुढे जाऊया. आहेत? नीट बघा. हे तन्मय चल पुढे जाऊया. फायनली थोडा वेळ ब्लॉग थांबवलं होतं, कारण की मी पण करवंद काढली होती आणि तन्मयने सगळी करवंद माझ्या परडीतली आपल्या परडीत घेतलेली आहे थोडीशी. तर मजा आली काय सगळ्यांना? आणि सनसेट बघू शकता. तर मी इकडचं दाखवतो तुम्हाला. 6 वाजलेले आहेत. आता आम्ही निघतो, नाही तर घरी आम्हाला शिव्या पडतील. आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. करवंद काढून झालेले आहेत आणि अवतार आमचा फायनली सगळे चालतात. माझ्याकडची करवंद सगळी तन्मयने घेतलेली आहेत. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय बाय.